प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आज आपणा सर्वांचं स्वागत आहे. चला आज आपण सर्वजण आजच्या या ऑनलाईन सर्व्हिसला आपण सुरुवात करूया आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण प्रभू येशूचे आभार मानू, प्रभू येशूची स्तुती करू आणि आजच्या सभेमध्ये आपण प्रभू येशूला आपण आमंत्रित करूया. सर्वसमर्थ देवप्पा, आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू पवित्र आहेस, तू जिवंत देव आहेस. आणि प्रभू येशू आज तू आमच्यामध्ये आहे, कारण तुझं वचन सांगतं की इस्रायलच्या स्तवनात वसणारा देव तू आहेस. प्रभू येशू आज या सकाळच्या समयी तू या आमच्या सभेमध्ये आहेस. प्रभू आम्हा प्रत्येकाबरोबर तू आहेस, याबद्दल मी तुझे उपकार मानते. प्रार्थना करते पवित्र परमेश्वरा, जसं आम्हाला तू मागील आठवड्याभर सांभाळलो तसंच प्रभू या नवीन आठवड्यामध्ये आम्हाला तुझी कृपा करो, सांभाळ आणि आमचं सहाय्य कर. आजच्या सभेमध्ये आम्हाला तू स्पर्श कर. आजच्या सभेमध्ये तू आमच्याशी बोल आणि विशेष करून आजच्या सभेमध्ये प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल अशी मी तुझ्याकडे आग्रहाची विनंती करते. त्याचप्रमाणे जी काही गीतं आम्ही गाणार आहोत या गीतांमध्ये देखील प्रभू येशू तू आम्हाला मदत कर. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी उत्सुक अंतःकरण दे आणि तू आमचं सहाय्य कर. ये प्रभू येशू, इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये घे आणि याची सभा तू आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो. आपण यावेळेला स्तोत्रसंहिता वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 92. माझा विश्वास आणि खात्री आहे की सर्वजण आपापली बायबल आपल्या हातामध्ये घेतलेली असेल सर्वांनी. स्तोत्रसंहिता 92. देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकार स्तुती. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणे, दशतंतू वाद्य, सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृतीचा मी जय जयकार करतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत. पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरला. हे परमेश्वरा, तू तर सदा सर्व काळ उच्च स्थानी आहेस. हे परमेश्वरा, पहा तुझे वैरी नाश पावतील. सर्व दुष्कर्मांची दानादान होईल. पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहे. मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्या संबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबानोनावरील गंध सारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धापनातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. हे सुंदरसं जे स्तोत्र आम्ही आज वाचलेलं आहे की परमेश्वराचे उपकार स्मरण करणे आणि त्याची स्तोत्रे गाणे किती चांगलं आहे. परमेश्वर जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, तुमचा आणि माझा निर्माण करता जो परमेश्वर, त्याची आज आपण उपकार स्तुती करीत आहोत. आणि म्हणून चला आपण त्याची स्तुती करूया, आराधना करूयात आणि प्रभू येशूचं स्तवन आपल्या मुखाद्वारे करू आणि प्रभूला करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खरोखर आपण आता स्तोत्र वाचलं आणि स्तोत्र असं म्हणतं की परमेश्वराचे उपकार स्मरण करणं किती चांगलं आहे आणि मनोरम आहे. हालेलुया. चला आपण देवाचे आभार मानणार आहोत, त्याचं नाव उंचावूया, कारण की तो आपला सामर्थ्यशाली परमेश्वर आहे आणि त्याने आपल्या जीवनामध्ये असे अद्भुत कृत्य केले आहेत की ज्यासाठी आपण त्याचे आभार मानले पाहिजे. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे,
आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. खायाला पियाला येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले, खायाला पियाला राहायला घर मला येशूने दिले, राहायला घर मला येशूने दिले, राहायला घर मला येशूने दिले, राहायला घर मला येशूने दिले. आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. पापातून सुटका येशूने केली, पापातून सुटका येशूने केली. ओ येशू, नव जीवन येशूने दिले, नव जीवन येशूने दिले. म्हणून आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. 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 आभारी 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 आभारी. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे. ओ येशू, आम्ही तुझे आभार मानतो येशू. सर्व गोष्टीसाठी आभार मानतो, या जीवनासाठी तुझे आभार मानतो येशू. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी मानतो येशूला. आभारी मानतो येशूला. आभारी मानतो येशूला. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, हालेलुया 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 हालेलुया
केले बलिदान, येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान, येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते, येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते, येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते, येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान, सैतानी बंधनातून सोडविते, येशूची शक्ती किती महान, सैतानी बंधनातून सोडविते, येशूची शक्ती किती महान, सैतानी बंधनातून सोडविते, येशूची शक्ती किती महान, सैतानी बंधनातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. ओ येशू हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा. आपण आत्ताच गीत गायलं की येशूची शक्ती किती महान, सैतानी बंधनातून सोडविते. हालेलुया. ओ येशू, तुझी शक्ती अद्भुत अशी आहे. तू सर्व सामर्थ्यशाली, तू आपला देव आहे. तो आपल्याला सैतानच्या सर्व हल्ल्यांपासून वाचवतो. आपल्या जीवनामध्ये काही चुकीच्या जर गोष्टी घडत असतील तर त्या सर्वांपासून तो आपल्याला वाचवतो, कारण की तो आपल्याला आपलं रक्षण करणारा परमेश्वर आहे. द वर्ड ऑफ गॉड सेज that no weapon that is formed against you shall prosper. देवाचं वचन म्हणतं की तुझ्या विरुद्ध घडलेलं कोणतंही हत्यार तुझ्या विरुद्ध चालणार नाही. And we believe in the word of God. आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. We believe that no weapon which will form against us shall prosper. आम्ही विश्वास ठेवतो की आमच्या विरोधात घडलेलं कोणतंही हत्यार आमच्या विरोधात चालणार नाही. And the word of God says in the book of Job that Job was stricken by all kinds of calamities. आणि देवाचं वचन योबाच्या पुस्तकामध्ये सांगतं की योग त्याच्या जीवनामध्ये सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांनी त्रस्त झाला होता. And we know that while he was in pain, his wife came and she told him that you curse God and die. आणि आम्हाला माहित आहे की देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की ज्या वेळेला तो दुःख भोगीत होता त्यावेळेला त्याची पत्नी त्याच्याकडे आली योबाकडे आणि त्याला म्हणाले की देवाला शाप दे आणि मरून जा, देवाचं नाव सोडून दे आणि मरून जा. But Job did not do that. परंतु योबाने तसं केलं नाही. He believed that the Lord was with him.
त्याने विश्वास ठेवला की याही परिस्थितीत देव त्याच्या बरोबर He said that the Lord had given me, the Lord has taken, blessed be the name of the Lord. आणि तो एवढंच म्हणाले की परमेश्वराने दिलं, परमेश्वराने नेलं, धन्य परमेश्वराचं And नाव. yes, this is our prayer today. आणि आज आमची प्रार्थना हीच आहे. Even though you have lost something in your life, तुमच्या जीवनामध्ये कदाचित काही गोष्टी तुम्हाला मुकावं लागलं असेल, even though you are going through a difficult time, कदाचित तुमच्या जीवनात तुम्ही कठीण प्रसंगावरून जात असाल, and if maybe the surrounding and all the people might be telling you, why are you still believing the Lord Jesus? आणि कदाचित या सर्व आजूबाजूच्या परिस्थितीमुळे पुष्कळ जणी तुम्हाला म्हणत असतील की या परिस्थितीमध्ये अजूनही तुम्ही का येशूवर विश्वास Maybe ठेवत आहात? people are telling you that why do you still believe in Jesus Christ? आणि पुष्कळ लोक असं म्हणत असतील की का अजूनही तुम्ही येशूवर विश्वास ठेवत आहात? Leave your faith तुमचा विश्वास आता सोडून द्या and come and follow us in these worldly things. आणि या विश्वास सोडून आणि या जगाच्या गोष्टीकडे परत या. But the word of God says today, पण आज देवाचं वचन असं म्हणत आहे He has promised us and He says us today आणि त्यानं आम्हाला अभिवचन दिलं आणि तो आम्हाला असं म्हणत आहे, that I have plans for you. त्याच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तुमच्या संबंधी माझी जी काही योजना संकल्प आहे तुमच्या हिताच्या आहे I have plans to prosper you. आणि ते तुमच्या हिताच्या आहे. Even though the things are against you, जरी गोष्टी तुमच्या विरोधामध्ये असतील, but we know that Lord Jesus is with us. आमेन. पण आम्हाला माहित आहे की येशू आमच्या बरोबर And आहे. we know that He has plans for us. आणि आम्हाला माहित आहे की त्याच्याकडे आमच्यासाठी योजना आहे. Yes, Lord, we believe in your word, Lord Jesus Christ. प्रभू येशू, आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. Yes, Lord, hallelujah, hallelujah. Hallelujah, we believe in your word, Lord. You have plans for us, the Lord. आमच्यासाठी तुझ्याकडे योजना आहेत Yes, Lord, plans to prosper us. आणि आमच्या हिताच्या त्या योजना Do आहेत. not curse, God. देवाला शाप देऊ नका. Stay in faith. विश्वासाने टिकून राहा. Stay in faith and pray. विश्वासात टिकून राहा आणि प्रार्थना करा. Because He has plans to prosper you. कारण तुम्हाला समृद्धी देण्याची त्याची Yes, योजना Lord. आहे. Hallelujah, 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 hallelujah. हालेलुया. Yes, Lord. Yes, Lord. मैं चाहा हूँ तेरी योजना है, मैं जैसा हूँ तेरी रचना हूँ, मेरा जीवन तेरे हाथों में, तेरे हाथों में मैं चाहा हूँ तेरी योजना है, मैं जैसा हूँ तेरी रचना हूँ, मेरा जीवन तेरे हाथों में, तेरे हाथों में. तेरी मर्जी मेरे लिए हानि और नाश की नहीं, तू चाहे सिर्फ भलाई मेरे जीवन में सदा, तेरी मर्जी मेरे लिए हानि और नाश की नहीं, तू चाहे सिर्फ भलाई मेरे जीवन में सदा. मैं हूँ अटल तेरे वादों पे, ना कोई शस्त्र रोकेगा मुझे, जंजीरों को तोड़ा है तूने, तोड़ दिया तूने. मैं हूँ अटल तेरे वादों पे, ना कोई शस्त्र रोकेगा मुझे,
तेरी मर्जी मेरी भलाई है तेरी मर्जी। ओ यीशु, सिर्फ भलाई है तेरी मर्जी यीशु। येस लॉर्ड, वी बिलीव इन युअर वर्ड लॉर्ड, की तू आमच्या सर्व चांगल्या गोष्टी आमच्या जीवनासाठी केल्या आहेत प्रभू येशू। जरी आम्ही सत्याला कठीण प्रसंगातून जात असलो, जरी आमच्या मनामध्ये निराशा असली, तरी आम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे की आमच्या जीवनासाठी तुझ्याकडे चांगल्या योजना आहेत प्रभू येशू, आणि आम्ही त्या योजनांवर विश्वास ठेवतो। योसेफाप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगणार आहे। जरी आमच्या जीवनात काही चांगल्या गोष्टी घडल्या नाही, तरी आम्ही देवाला दोष देणार नाही, तर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार आहोत। हालेलुया, हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू। हालेलुया, हालेलुया, येस लॉर्ड, वी बिलीव इन युअर वर्ड मास्टर। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालेलुया, येस लॉर्ड, वी बिलीव इन यू लॉर्ड। हालेलुया, येस लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो प्रभू येशू। तुझी कृपा आमच्या जीवनावर केली आहे प्रभू येशू। आमच्या जीवनासाठी तुझ्याकडे योजना आहे प्रभू येशू। हालेलुया, हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू। धन्यवाद आमच्या राजा। हालेलुया, हालेलुया, येस लॉर्ड। सिर्फ भलाई है तेरी मर्जी तेरी भलाई है तेरी मर्जी। तेरी मर्जी मेरे लिए हानि और नाश की नहीं, तू चाहे सिर्फ भलाई मेरे जीवन में सदा। मेरे लिए हानि और नाश की नहीं, तू चाहे सिर्फ भलाई मेरे जीवन में सदा। आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो प्रभू येशू। हो येशू, हालेलुया, हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू। धन्यवाद आमच्या राजा। आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू येशू की आमच्यासाठी आमच्या हिताच्या योजना तुझ्याकडे आहेत प्रभू येशू। हो येशू, आमच्या जीवनामध्ये सैतानाचं काही एक चालणार नाही, कुठलंही आमच्या विरुद्ध घडलेलं हत्यार चालणार नाही, कारण की तू आमच्या जीवनासाठी चांगल्या गोष्टी राखून ठेवल्या आहेत प्रभू येशू। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू। धन्यवाद आमच्या राजा। आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू येशू। जीवन जगतो प्रभू येशू, आम्ही फक्त तुझ्याकडे पाहतो प्रभू येशू, आणि जीवन आम्ही जगत आहोत प्रभू येशू। हे जीवन जगताना लागणारी शक्ती सामर्थ्य बोलतो आम्हाला दिल्या शब्दची खात्री आहे प्रभू येशू। हो प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू, आमचे सर्व निराशा तू आनंदामध्ये बदलून टाकणार ही आमची खात्री आहे प्रभू येशू, आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू येशू की तू आम्हाला आनंद देणार आहे प्रभू येशू। हो येशू, तो मला हर्ष रूपी तेलाने अभ्यंग करतो। हो येशू, आम्ही तुझा हर्ष आमच्या जीवनात जाहीर करतो प्रभू येशू। तू आम्हाला आनंद देणार आहे अशी आमची खात्री आहे प्रभू येशू। धन्यवाद आमच्या राजा। आज प्रार्थना करतो प्रभू येशू, जे वचन तू आमच्यासाठी पाठवलं ते वचन स्वीकारण्यासाठी मदत कर प्रभू येशू, आणि प्रभू येशू त्या वचनाप्रमाणे आम्हाला जीवन जगण्यासाठी मदत कर प्रभू येशू। हो प्रभू येशू, तुझं वचन आमच्या अंतःकरणामध्ये राज्य करून द्यास तू कर प्रभू येशू। विनून पुढची सर्व तुझ्या समर्पित करून ही प्रार्थना विनंती धन्यता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक। आमेन, आमेन।
हालेलुया. आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मूल्यवान नावामध्ये या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत आहे. माझी खात्री आहे की भक्तीची वेळ आपल्या सर्वांसाठी विशेष आशीर्वादाची झालेली आहे, कारण देव इस्रायलाच्या स्तुती स्तवनामध्ये उतरून येणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ज्या घरामध्ये तुम्ही आहात, देवाचं वचन सांगतं, जेथे 2 किंवा 3 माझ्या नावात एकत्र जमल्या तेथे मी आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती आराधना करत आहात, या सभेमध्ये तुम्ही सहभागी आहात. माझी खात्री आहे की देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. हे जीवन जगत असताना सर्वच दिवस काही सारखे असत नाहीत. थोड्या वेळापूर्वी आपण गीत गायलं आणि त्या गीतामध्ये यिर्मयाच्या पुस्तकामध्ये जे अभिवचन आहे की तुमच्या संबंधी असले माझ्या ज्या काही योजना आहेत, माझे संकल्प आहेत, ते तुमच्या हिताचे आहेत, तुमच्या अनिष्टाचे नाहीत. आमचा जो देव आहे त्याच्या आमच्या जीवनासंबंधी असलेल्या ज्या काही योजना आहेत ह्या चांगल्या आहेत, त्या वाईट नाहीत, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. एवढंच नाही तर रोमकराच्या पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे की देवाचे जे निवडलेले आहेत, म्हणजे त्याच्यावर प्रीती करणारे जे आहेत, त्यांच्याकरता सर्व गोष्टी मिळून त्यांच्या कल्याणार्थ सहाय्यभूत ठरतात. म्हणजे जीवनामध्ये चांगले प्रसंग आहेत, जीवनामध्ये वाईट प्रसंग आहेत. आणि उपदेशिकाच्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे की मनुष्याला त्याच्यावर येणारा जो काही काळ प्रसंग आहे तो त्याला समजत नाही. उद्या काय होणार हे कोणाला समजत नाही. आमचं जीवन हे अनेक अनिश्चित गोष्टींनी भरलेलं असं जीवन आहे. मग असं हे अनिश्चित गोष्टींनी भरलेलं किंवा चढ उतारांनी भरलेलं जे जीवन आहे, हे जीवन जगत असताना कशा प्रकारे आपण देवावर विश्वास ठेवून जीवन जगावं हे याची शिकवण देवाचं वचन आम्हाला देतं. आणि विश्वास करणाऱ्या नात्याने आम्हाला हेच करायचं आहे. जीवन कठीण असेल, जीवनामध्ये दुःख असेल, त्रास असेल, अडचणी असतील, समस्या असतील, आणि कदाचित या आज जे स्तोत्र आपण वाचणार आहोत या स्तोत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे, या स्तोत्रकर्त्याप्रमाणे आमच्या मनामध्ये असे पुष्कळ विचार येत असतील. पण अशा वेळेला आपण काय करावं याचं निश्चित मार्गदर्शन देवाचं वचन आपल्याला करतं. चला यावेळेला आपण देवाचं वचन ऐकूया. स्तोत्रसंहिता 77, स्तोत्रसंहिता 77 आणि आसापानं लिहिलेले जे काही स्तोत्र आहे याच्यामध्ये तो असं म्हणतो 6 वचनामध्ये, रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते, मी आपल्या मनात चिंतन करीतो, माझा जीव विचारात पडला आहे की प्रभू सर्व काळ आमचा त्याग करील काय, तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय, त्याची दया कायमची नाहीशी झाली काय, त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय, देव कृपा कराव्याचे विसरला काय, त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय, परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे असे वाटून मला दुःख झाले. या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जीवनातील त्याचे जे काही प्रश्न आहे या प्रश्नासंबंधाने बोलत. मी अगोदरच म्हटलं की जीवनातील प्रत्येक दिवस हा सारखाच असतो असं नाही. जीवन हे चढउतारांनी भरलेलं आहे. आणि इथे या स्तोत्रामध्ये असं म्हणत आहे की माझा जीव विचारात पडलेला आहे. तो असं म्हणतो की या वचनामध्ये की मी आपल्या मनामध्ये चिंतन करतो, एखादी गोष्ट पुन्हा आणि पुन्हा मी त्याची आठवण करतो आणि माझा जीव विचारात पडलेला. माझ्या मनामध्ये असे विचार येतात. आणि काय विचार येतात तर तो असं म्हणतो की प्रभू सर्व काळ आमचा त्याग करील काय, तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय. पहा ना, कधी कधी आमच्या मनामध्ये असे विचार येतात ज्या वेळेला आम्ही आमची परिस्थिती पाहतो, आजूबाजूच्या घडामोडी पाहतो, आजूबाजूच्या गोष्टी आम्ही पाहतो. थोड्या वेळापूर्वी आपण जे गीतं गायलेले आहेत त्या गीतामध्ये जे वचन आहे की आमच्या विरुद्ध घडलेले कुठलंही हत्यार आमच्यावर चालणार नाही, की परमेश्वर आमच्या बरोबर. पण ज्या प्रत्येक वेळेला आम्ही आमच्या आजूबाजूची परिस्थिती पाहतो, आमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात. काही जणांना विचारांमुळे झोप येत नाही, त्यांची झोप उडून जाते. काही जणांना विचारांमुळे काही सुचत नाही. काही जण त्याच्या पुढे जाऊन डॉक्टरकडे जातात आणि सांगतात आम्हाला झोप येत नाही, काहीतरी आम्हाला मेडिसिन द्या, कारण आम्हाला आमची झोप उडालेली आहे. अनेक जणांना निद्रानाश झालेला आहे, कारण उद्याची चिंता किंवा उद्याचं भय त्यांच्या मनामध्ये आहे. एक प्रकारची अनामिक भीती त्यांच्या मनामध्ये आहे, एक प्रकारची अस्वस्थता त्यांच्या मनामध्ये आहे. त्यांचा जीव विचारात पडलेला आहे, मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत आहेत. आणि या देवाच्या वचनामध्ये पुढं असं म्हटलं आहे की असं म्हणतो की प्रभू सर्व काळ आमचा त्याग करील काय, तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही का. माझा देव माझ्यावर प्रसन्न होणार नाही का. देव इतका देव माझ्या उष्ट झालेला आहे, नाराज झालेला आहे
की तो आता परत कधीच चांगल्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आणणार नाही का? आणि असे अनेक विचार त्याच्या मनामध्ये येतात. ज्यावेळेला तो परिस्थिती पाहतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये असे अनेक विचार येत आहेत. तो म्हणतो की प्रभू पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही का? आणि पुढं तो असं म्हणतो या 8व्या वचनामध्ये की त्याची दया कायमची नाहीशी झाली आहे काय? त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय? आता या ठिकाणी तो देवाच्या दयेविषयी बोलत आहे. तो म्हणतो देवाची दया नाहीशी झाली आहे. देवाचं वचन काय सांगतो यशाच्या पुस्तकामध्ये? टेकड्या ढळतील, पर्वत ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही. ही सर्व जी काही पृथ्वी आहे किंवा टेकड्या आहेत, पर्वत आहेत, ह्या त्यांच्या जागा सोडतील किंवा त्या निघून जातील, नष्ट होतील, परंतु माझी जी दया आहे ती तुझ्यावरची कधीच नाहीशी होणार. अनेक विचार आमच्या मनामध्ये येतात. तसंच या आसापाच्या मनामध्ये विचार आहे. तो म्हणतो की देवाची दया, परमेश्वराची जी दया आहे ती कायमची नाहीशी झाली आहे का? देव माझ्यावर दया करणार नाही का? देवाची दया, देवाच्या दयेचा मला अनुभव येणार नाही का? आणि पुढे तो असं म्हणतो की त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय? तो दयेविषयी बोलतो. दयेविषयी त्याच्या मनामध्ये विचार येतात. एवढंच नाही तर देवाच्या अभिवचनाविषयी त्याच्या मनामध्ये विचार येतात. देवाचं अभिवचन निष्फळ राहणार का? म्हणजे देवानं जे अभिवचन दिलेलं आहे ते निष्फळ होईल किंवा ते पूर्ण होणार नाही का? अशा प्रकारचा विचार या आसापाच्या मनामध्ये. असाच विचार एकदा अब्रामाच्या मनामध्ये आला. उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय. आणि या ठिकाणी परमेश्वर देवाने अब्रामाला अभिवचन दिलं. त्याने अब्रामाला सांगितलं की मी तुला आशीर्वादित करीन, मी तुझी संतती आशीर्वादित करीन, तुझ्याद्वारे राष्ट्रीय आशीर्वादित होतील. आणि देवाने त्याला संतती देण्याचं अभिवचन दिलं. पण कालांतराने जवळजवळ आता 24 वर्षांनंतर अब्रामाच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार आले. उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये अब्राम परमेश्वराला म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलीएजर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. या ठिकाणी आता अब्रामाच्या मनात देखील असेच विचार येत आहे. अब्राम म्हणत आहे की परमेश्वरा, आता मी निसंतान जाणार. मला असं वाटतं की आता माझं जीवन संपत आलेलं आहे आणि तू जे अभिवचन मला दिलेलं आहे ते अभिवचन माझ्या जीवनामध्ये कदाचित मला पाहता येणार. असं म्हणतो की माझा जो सेवक आहे, माझा जो दास आहे, अलीएजर आहे, तो माझ्या घराचा आता मालक होणार आणि मी निसंतान जाणार. म्हणजे मी पुत्र प्राप्ती विरहित मरण पावणार. पण आपण मनुष्य आहोत. आपण एक गोष्ट कबूल केली पाहिजे. आपण ज्याला म्हणूया की सुपर ह्युमन किंवा एक काय म्हणूया की कुठल्याच प्रकारचे संवेदना भावना नसणारे लोक आपण नाहीच. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. आपण मनुष्य आहोत. आपल्या मनामध्ये वेगळे विचार. आज सकाळी आपण प्रामाणिक होऊया. आज सकाळी पाहूया आपल्या जीवनामध्ये. काही वेळेला आमच्या जीवनामध्ये देखील असेच विचार येतात ज्यावेळेला आपण परिस्थिती पाहतो. अब्राहम ज्याला परमेश्वरापासून अभिवचन मिळालं आणि 25 वर्ष 24 वर्ष आता झाले आणि तो त्या अभिवचनाची वाट पाहत होता. आणि एक दिवशी त्याच्या मनामध्ये असा विचार आला की आता मी निसंतान झाला. असा म्हणतो की तुझं जे अभिवचन आहे ते आता निष्फळ ठरणार का? या स्तोत्रसंहिता 77 आणि 8व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय? त्याचं अभिवचन, देवाने अभिवचन दिलेलं आहे ते निष्फळ होणार का? म्हणजे त्याच्या अभिवचनानुसार काहीच होणार नाही का? माझं जीवन असंच असणार आहे का? अब्राहमाला देखील असं वाटलं की आता मी निसंतान जाणार. पहा ना, ज्यावेळेला आमच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार आहेत, एक चांगली गोष्ट देवाबद्दल आहे की देव आमचे विचार जाणणारा परमेश्वर आहे. त्याला आमचं मन समजतं. कदाचित काही वेळेला या जगामध्ये राहत असताना आपण एक प्रकारचं मास्क आपल्या चेहऱ्यावर ओढलेलं आहे आणि आपण लोकांमध्ये येतो, हो आमचं सगळं चांगलं चाललेलं आहे, पण आतमध्ये मनामध्ये कुठेतरी आम्ही दुखावलेलो आहोत, कुठेतरी आम्ही जखमा घेऊन जगत आहोत, कुठेतरी आम्ही हताशतेने आम्ही जगत आहोत, कुठेतरी आमच्या जीवनामधलं अपयश आम्ही झाकण्याचा प्रयत्न करत आहोत. काही वेळेला आम्हाला आमच्या मनातल्या गोष्टी इतरांना सांगायला नको वाटतात. आम्ही आमचं दुःख घेऊन आम्ही जगत आहोत.
अब्राहम ज्या वेळेला अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आहे, एक चांगली गोष्ट देवाबद्दल आहे की देवाला आमचं अंतःकरण समजतं, आमच्या मनातले विचार तो जाणणार आहे. देवाचं वचन सांगतं तो मने आणि अंतर्याम पारखणारा, ओळखणारा परमेश्वर आहे, जाणणारा परमेश्वर आहे. आमचं मन त्याला समजतं, आमच्या भावना त्याला समजतात, आमच्या जीवनातली जी काही घालमेल आहे, आमच्या मनातली जी ओढ आहे, हे सगळं त्याला समजतं. आणि ही चांगली गोष्ट आमच्या देवाबद्दल आहे, कारण तो आम्हाला ओळखतो. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की स्तोत्र करता असं म्हणतो की माझं बसणं उठणं तू जाणतोस, तू आपल्या सेवकाला दुरून ओळखतोस. त्याला माहित आहे त्याच्या सेवकाचं जीवन. आणि अब्राहम ज्यावेळेला अशा प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये आहेत, अशा वेळेला परमेश्वर देवाने अब्राहमाची भेट घेतली. देवाने अब्राहमाची भेट घेतली. देवाने अब्राहमाची भेट घेतली, त्याच्या सेवकाची भेट घेतली. आज सकाळी जिथे कुठे तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आपल्या जीवनामध्ये असापासारखे अनेक प्रश्न जर निर्माण झाले आहे की देव दया करायचं विसरलाय का? देवाचं अभिवचन आता निष्फळ होणार आहे का? देव माझ्यावर कधीच प्रसन्न होणार नाही का? देव माझा त्याग करणार आहे का? तर अब्राहमाचं उदाहरण पहा उत्पत्तीच्या 15व्या अध्यायामध्ये, की अशा हताश त्याच्या ज्या वेळेस वाक्य त्याच्या मुखातून निघालं, परमेश्वर देवाने अब्राहमाला दर्शन दिलं. आणि उत्पत्तीचं पुस्तक याच्या या 15व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आपण वाचतो. उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय. आणि या ठिकाणी परमेश्वर देवाने अब्राहमाला दर्शन दिलं आणि तो असं म्हणतो की अब्राहमा भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. तो म्हणतो अब्राहमा भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, मी तुझी ढाल आहे, मी तुझं रक्षण करणारा परमेश्वर आहे, तुला मोठं प्रतिफळ मिळेल, तुला बक्षीस मिळेल. कशासाठी हे बक्षीस आहे? अब्राहमाच्या विश्वासपणाचं बक्षीस आहे, अब्राहमाच्या आज्ञा पालनाचं बक्षीस आहे. की ज्या वेळेला उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये परमेश्वर देवाने त्याला सांगितलं की मी दाखवीन त्या देशामध्ये जा, आपल्या बापाचं घर सोड, त्यावेळेला अब्राहमाने आज्ञा पालन केलं. आणि वचन 4 मध्ये म्हटलं आहे की परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून अब्राहम निघाला. इब्री लोकांच्या पत्राच्या 10व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, आपण कुठे जातो हे माहीत नसताही तो विश्वासाने जाण्याकरता मान्य झाला, तयार झाला. हे त्याचं आज्ञा पालन आहे, देवावरचा विश्वास आहे. आणि या आज्ञा पालनाचं आणि या देवावरच्या असलेल्या विश्वासाचं प्रतिफळ परमेश्वरापासून त्याला प्राप्त. देवाचं वचन सांगतं अब्राहमाला, अब्राहमा भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठं प्रतिफळ मिळेल. जी तुम्ही देवाचे सेवक आहात, जी तुम्ही देवाच्या सेविका आहात, अनेक वर्षापासून तुम्ही प्रभूची सेवा करतात, तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही येशू शिवाय दुसऱ्या कोणत्याच देवापुढे तुमचा माथा टेकलेला नाही, तुम्ही येशू शिवाय दुसऱ्या कोणाचीच तुम्ही प्रार्थना केली नाही, तुम्ही फक्त येशूचंच वचन वाचतात, येशूवर विश्वास ठेवून तुम्ही जीवन जगतात. जीवन कठीण असलं, तुमच्या मनामध्ये वेगळे प्रश्न असलं, तरीही तुम्ही देवाला सोडून देण्याचा विचार केलेला नाही. तर आज सकाळी माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, जेथे कुठे तुम्ही देवाचं वचन ऐकतात, या देवाच्या वचनातून मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल. ते तुम्हाला प्रतिफळ देणारा परमेश्वर. देवाने अब्राहमाला सांगितलं की तुला मोठं प्रतिफळ मिळेल. तो असं म्हणतो भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठं प्रतिफळ मिळेल. आणि आता पुढे या 15व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये परमेश्वराने त्याला सांगितलं की हा मनुष्य जो अलीएजर आहे तो तुझ्या घराचा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. आणि मग 5व्या वचनामध्ये मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. ज्या वेळेला विश्वासामध्ये डळमळीतपणा आला किंवा त्याला असं वाटलं अब्राहमाला की आता सगळं संपलं आहे, आता माझं मरणकाळ जवळ आलेला आहे, आता मी म्हातारा झालो आहे, आता माझं वय 99 होत आलेलं आहे, 25 वर्षापूर्वी परमेश्वराने जे अभिवचन दिलेलं आहे ते आता माझ्या दृष्टीस पडत नाही. असे प्रश्न, असे वेगवेगळे विचार ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये येत आहेत, अशा वेळेला परमेश्वर देवाने अब्राहमाची भेट घेतली. आणि त्याच्या एका भेटीमुळं सगळं काही बदलून गेलं, सगळं काही बदलून गेलं. देवाने अब्राहमाला बाहेर आणलं, त्या तंबूतून त्याला बाहेर आणलं. आम्हाला या तंबूतून, या विचारातून बाहेर येणं खूप गरजेचं आहे.
या नकारात्मक या निराशेच्या विचारातून बाहेर येणं गरजेचं आहे. आणि देव आमच्या जीवनामध्ये हेच करत आहे. परमेश्वर देवाने अब्राहमाला त्या तंबूतून बाहेर आणलं की जिथे तो फक्त निराशेचे विचार करत आहे, जिथे फक्त त्याला असं वाटतं की आता मी मरणार आहे, आता माझ्या जीवनामध्ये मला कुठल्याच प्रकारची अभिवचनाची फलप्राप्ती होणार नाही, मी येतपर्यंत देवावर विश्वास ठेवून जीवन जगलाय, पण मला आता असं वाटतं की अलिएझर आहे तो आता माझ्या घराचा मालक म्हणून. अशा वेळेला परमेश्वराने त्याची भेट घेतली आणि या वचनामध्ये सांगितले की देवाने त्याला बाहेर आणलं आणि त्याला सांगितलं की आकाशाकडे दृष्टी लाव. हे जे तारे आहेत ते मोजतील तर मोज, आकाशाकडे दृष्टी लाव, वर पहा. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, आज सकाळी देवाचं सगळं काय त्याने मला तुम्हाला सांगायचं आहे. आकाशाकडे दृष्टी लाव, स्वर्गाकडे पहा, देवाकडे पहा. ज्या प्रत्येक वेळेला आमच्या जीवनामध्ये निराशा आहे, हताशा आहे, हतबल आम्ही झालो आहोत, आम्हाला कुठलंच उत्तर सापडत नाही, असापाप्रमाणे आमच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत की प्रभू कायमचा आमचा त्याग करणार आहे का, तो कृपा करायचं विसरलाय का, तो आमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही का, अभिवचन निष्फळ ठरणार आहे का, देव दया करायचं विसरलाय का, असे ज्या ज्या वेळेला वेगवेगळे प्रश्न आहेत त्यावेळेला एक गोष्ट आपण करू शकतो की आपण पुन्हा आपली दृष्टी स्वर्गाकडे लावू शकतो. स्वर्गाकडे पहा, आकाशाकडे पहा. अब्राहमाला त्याने सांगितलं की या ताऱ्यांकडे बघ, हे तारे मोज, अशी तुझी संतती होईल. वर दृष्टीला पहा. जोपर्यंत आम्ही आमच्या त्या परिस्थितीतून बाहेर येत नाही, जोपर्यंत आम्ही फक्त आमच्या आजूबाजूला पाहतो, आमच्या शरीराकडे आम्ही पाहतो, आमच्या जे काही सोर्सेस आहेत किंवा आमचे जे काही उगम आहे त्याच्याकडे आम्ही पाहतो, आमचा जो पुरवठा आहे त्याच्याकडे आम्ही पाहतो, त्यावेळेला आम्हाला काही दिसत नाही. आमच्या मनामध्ये फक्त हतबलचे विचार, आम्ही हतबल झालो आहोत, आम्हाला काही सुचत नाही. पण देवाची इच्छा ही आहे की आम्ही वर दृष्टी लावावी. त्याने अब्राहमाला त्या तंबूतून बाहेर आणलं आणि त्यांना सांगितलं की आकाशाकडे दृष्टी लाव. आजही मी तोच देव आहे की ज्या देवाने तुला अभिवचन दिले. आजही मी तोच आहे. मी जो असावायचा तो असणार, तो देव ज्याने मोशेला सांगितलं निर्गमाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, मी जो असावायचा तो असणार, तो अनंतकालिक असणारा परमेश्वर आहे, तो सदा सर्व काळ राहणार आहे, तो आपलं वचन पाळणारा परमेश्वर आहे, तो अभिवचनाची परिपूर्ती करणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेला आसापाच्या मनामध्ये प्रश्न आहे की परमेश्वराचं अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ ठरणार काय, ते प्रत्यास येणार नाही का, या वचनामध्ये आम्ही वाचतो की देवाने अब्राहमाला याची खात्री करून दिली की मी तुला अभिवचन दिलंय, मी तुला सांगितलेलं आहे, मी तुला शब्द दिलेला आहे की मी तुला आशीर्वादित करेन, तुझी संतती आशीर्वादित करेन, तुझ्याद्वारे मी राष्ट्र आशीर्वादित करेन, तर मी ते करीनच करेन, मी ते करेन. आज सकाळी जर आपल्या विश्वासामध्ये डळबळीतपणा आहे, वेगळ्या प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये आहेत, तर स्वर्गाकडे पहा, आकाशाकडे पहा, देवाकडे दृष्टी लावा, येशूकडे पहा, कारण तो अभिवचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. जे काही त्यानं आमच्या जीवनामध्ये आम्हाला सांगितलं, थोड्या वेळापूर्वी आपण गीतामध्ये एक गीत जे आपण गायलं की त्याची जी काही इच्छा, त्याच्या योजना आमच्या जीवनासाठी आहेच, त्या आमच्या हिताच्या आहेत, आमच्या अनिष्टाच्या नाहीच, आमच्या चांगल्यासाठी आहेत. आणि जीवनामध्ये जे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत त्या सगळ्याची उत्तर देवाच्या वचनामध्ये आहे. आमच्या अगोदर जे सेवक होऊन गेले त्यांच्या जीवनात ज्यावेळेला अशा प्रकारचा प्रसंग आला, देवाने त्या परिस्थितीमध्ये त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं तो अजूनही अभिवचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि देवाचं वचन सांगतं रोमकराच्या पत्रात 4थ्या अध्याय आणि या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देखील की वयाच्या 100व्या वर्षी अब्राहमाला परमेश्वराने संतती देऊन आशीर्वाद केला. सारा 90 वर्षे झाली असताना परमेश्वरानं त्याचं अभिवचन पूर्ण केलं. परमेश्वरानं त्याचं अभिवचन पूर्ण केलं. वेगळे प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत, वेगळ्या गोष्टींनी आम्ही निराश हताश झालो आहोत. या आसापाप्रमाणे या स्तोत्रसंहिता 77 आणि 9व्या वचनामध्ये तो असं म्हणतो की देव 8व्या वचनात की त्याची दया कायमची नाहीशी झाली आहे काय, त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय. 9 वचन सांगतं की देव कृपा करायचे विसरलाय काय, त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला आहे का. तो असं म्हणतो की देवाची दया नाहीशी झाली आहे, देवाची कृपा माझ्या जीवनावरून नाहीशी झाली आहे की देव कृपा करणार आहे का. असंच एक उदाहरण आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं की जिथे नामी नावाची स्त्री आहे की जिने आपलं सर्वस्व गमावलं. ज्या वेळेला ती आपला देश सोडून या बेथेलमधून ती दुसऱ्या देशामध्ये गेली
आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिनं आपल्या नवऱ्याला गमावलं. एवढंच नाही तर तिचे दोन्ही जे मुलं आहेत ते दोन्ही मुलं या मोआब देशामध्ये मरण पावले. रूथचं पुस्तक याच्या पहिल्या अध्यायामध्ये की ज्यावेळेला दुष्काळ पडला बेथलेम यहुदा या ठिकाणी, त्यावेळेला एक पुरुष आणि त्याची जी पत्नी आहे नामी, हे आपले 2 मुलं घेऊन मोआब देशामध्ये गेले. आणि अलीमलेक म्हणजे नामीचा जो पती आहे की त्या दुसऱ्या वचनामध्ये म्हटलं आहे की त्या ठिकाणी राहत होते. आणि पुढे नामीच्या जीवनामध्ये जे कठीण प्रसंग आले त्याच्याविषयी लिहिलेलं आहे की 3रं वचन सांगतं की पुढे नामीचा पती अलीमलेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. त्यानंतर 5वं वचन सांगतं नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले. याप्रमाणे नामी आपले 2 मुलगे व आपला पती यास अंतर. नामीचं जीवन एक दुःखानं भरलेलं जीवन आहे. ज्याप्रमाणे असाप असं म्हणतो की देवाची कृपा नाहीशी झाली आहे का, देव कृपा करायचा विसरलाय. असेच प्रश्न या नामीच्या जीवनामध्ये होते. ज्यावेळेला तिने आपलं सर्वस्व गमावलं आणि ती परत आपल्या देशामध्ये आली. या रूथच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये लोकांनी तिला पाहिलं आणि मग 19वं वचन असं म्हणतं की त्या दोघी मार्गस्थ झाल्या म्हणजे रूथ आणि नामी येऊन बेथलेमास पोहोचल्या. त्या बेथलेमास जाऊन पोहोचल्या तेव्हा त्यास पाहून सर्व नगर गलबलून गेले. तेथील बाया म्हणू लागल्या ही नामीच काय. ती त्यास म्हणाली मला नामी म्हणजे मनोरमा म्हणू नका तर मारा क्लेशमया म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले. परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्व समर्थाने मला पिडिले आहे, तर मला नामी का म्हणता. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जीवन अनिश्चिततेने भरलेलं आहे. कोणालाच माहित नाही की उद्या आमच्या जीवनामध्ये काय होणार आहे. अलीमलेक आणि त्याची स्त्री नामी आपल्या 2 मुलांसह मोआब देशामध्ये गेली. त्यांना माहित नाही तिथे गेल्यानंतर काय होणार आहे. नामीलाही माहित नाही. तिनं फक्त आपला जीव त्या दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी मोआब देशामध्ये ती दोघं जाऊन राहिली. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला गमावलं, आपल्या दोन्ही मुलांना गमावलं. आणि आता पुन्हा ज्यावेळेस ते बेथेल या ठिकाणी येते त्यावेळेस तिच्याबरोबर तिची एक सून रूथ नावाची तिची एक सून आणि ती या 2 स्त्रिया आहेत. आणि या 2 स्त्रिया ज्या वेळेला आल्या या बेथेल या ठिकाणी त्यावेळेला लोकांनी तिला पाहिलं आणि ते म्हणाले की नामीच आहे का. अगदी असं म्हणतो की कदाचित ती ओळखू येत नाही इतकी कुरूप झाली असेल किंवा इतकी खचली असेल, इतकी थकलेली असेल. ज्यावेळी ती पुन्हा स्वगृही आली त्यावेळी लोकांनी तिला पाहिलं आणि ती म्हणाली की ही नामी आहे का. कारण आणि मग 20व्या वचनामध्ये नामी म्हणाली की मला नामी म्हणू नका म्हणजे मनोरमा म्हणू नका तर क्लेशमया म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिलेला आहे. देवाने माझ्या जीवनामध्ये खूप दुःख दिलं. माझा नवरा मरण पावला, माझी 2 मुलं मरण पावली आणि मी एक दुःखी स्त्री आहे. माझ्या जीवनामध्ये दुःख आहे. आज जिथे मी देवाचं वचन ऐकत आहे कदाचित या नामी सारखीच परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये नाही, पण तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि तुम्हाला असं वाटतं की सर्व समर्थाने तुम्हाला खूप दुःखी केलेलं आहे. तुम्ही दुःखामध्ये आहात. ज्याप्रमाणे नामी म्हणते की सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिलेला आहे, मला पिडलेलं आहे. मी भरलेली गेले म्हणजे माझा नवरा माझ्या बरोबर होता, माझी मुलं होते, आम्ही एक सधन कुटुंबामध्ये किंवा एक चांगलं कुटुंब म्हणून आम्ही गेलो. मी भरलेली गेले आणि मी रिकामी परत आले. मी आता सगळं काही गमावलं आहे. सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निघून गेलेल्या आहेत. देवाने मला खूप दुःख दिलं आहे. कदाचित या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये तुमच्या आर्थिक परिस्थिती खालावली असेल. कदाचित तुमच्या आरोग्याची हानी झाली असेल. कदाचित तुमच्या आप्तेष्ट, तुमचे मित्र, तुमचे जवळचे कोणी मरण पावले असतील. तुमची नोकरी गेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या दुःख तुमच्या जीवनामध्ये आले आणि तुम्हाला असं वाटतं की आता आम्ही रिकामी झालो आहोत. आमच्याकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही. आमची सगळी परिस्थिती आता बिघडत चाललेली आहे. आणि आसापासारखे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की देव कृपा करायचं विसरलंय. प्रभू सर्व काळ त्याग करणार का. तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही का.
माझी परिस्थिती परत कधीच पहिल्यासारखी होणार नाही का, की मी असंच या विपन्न अवस्थेतच राहणार आहे, मी आर्थिक टंचाईमध्ये या दारिद्र्य अवस्थेतच राहणार आहे. प्रभू कायमचा आमचा त्याग करणार आहे का? नावीच्या मनामध्ये देखील असेच प्रश्न आहे. आणि नावी म्हणते की सर्व समर्थाने मला क्लेश दिलेला आहे. ती म्हणते की सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला, मी भरलेले गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणलेली आहे. परमेश्वर मला प्रतिकूल झाला, परमेश्वराने मला पिडलेलं आहे. ते आपल्या जीवनातलं दुःख त्या लोकांना सांगत आहे, लोकांवर बोलत आहे की मी दुःखी झालेली आहे. आणि पुढं जर तुम्ही या रूथच्या 4थ्या अध्यायामध्ये 4चा अध्याय आहे, रूथच्या 4थ्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं आणि या नावीचं जीवन परमेश्वराने कशा प्रकारे आशीर्वाद केलं. परमेश्वराने तिची जी सून आहे रूथ, तिच्या जीवनामध्ये बोआज नावाच्या एका व्यक्तीला आणलं. बोआजाने रूथ बरोबर लग्न केलं. परमेश्वर देवाने तिच्यासाठी चांगल्या योजना केल्या. एवढंच नाही तर या रूथच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायामध्ये देवाचं वचन सांगतं की ओबेद 18 वचन 21 वचनामध्ये म्हटलंय की सलमोनास बोआज झाला, बोआजास ओबेद झाला आणि ओबेदास इशाय झाला, इशायास दावीद झाला. 17 वचन नामीला पुत्र झाला असे म्हणून शेजाऱ्यांनी त्याचे नाव ओबेद असे ठेवले, तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय. म्हणजे परमेश्वर देवाने जी रिकामी झालेली स्त्री आहे किंवा जी असं म्हणते की मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले, त्या नामीच्या जीवनामध्ये परमेश्वराने तिच्या वंशामध्ये दावीद राजाला दिलं आणि परमेश्वराने तिचं जीवन आशीर्वादित केलं. इशाय म्हणजे दावीदाचं बाप आहे. देवाचं वचन सांगतं की बोआजाला जो ओबेद होता त्यात ओबेदाला इशाय झाला आणि इशायाला दावीद झाला. दाविदाचं जे काही घराणं आहे या घराण्यामध्ये नामीचा किंवा रूथचा सहभाग आम्हाला पाहायला मिळतो. रूथ आणि बोआज यांचा सहभाग की त्याच्यानंतर दावीद देवाने त्या घरामध्ये देऊन परमेश्वराने त्यांना अधिक्याला आशीर्वादित केले. आज सकाळी जेथे कुठे आपण देवाचं वचन ऐकत आहात, असापासारखे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत. कारण आम्ही मनुष्य आहोत, आम्ही यंत्रमानव नाही. आम्हाला मन आहे, आम्हाला इच्छा आहेत, आम्हाला भावना आहेत. दुःखाचे प्रसंग आहेत, आनंदाचे प्रसंग आमच्या जीवनामध्ये आहेत. जीवनामध्ये चढ उतार आहेत. आम्हाला कोणालाच माहित नाही की उद्या काय होणार. कदाचित आमचं जीवन हे पावलाच्या एखाद्या मिशनरी फेरीसारखं असेल की ज्यावेळी तो मिशनरी फेरीला निघाला, सुवार्थ प्रसार कार्याला निघाला, त्यावेळी त्याला माहित नाही की त्याला तुरुंगामध्ये जावं लागणार आहे की त्याची सेवा आशीर्वादित होणार आहे. काही वेळेला त्याला दगडमार सहन करावा लागला. काही वेळेला त्याच्या सेवेच्या द्वारे अनेकांचं तारण झालं, अद्भुत गोष्टी झाल्या. काही वेळेला त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं. जीवनामध्ये चढ उतार आहे, कठीण गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. पण एक गोष्ट निश्चित आहे की या सर्व परिस्थितीमध्ये देव आमच्या बरोबर आहे. आणि देवाचं वचन आपल्याला यशाच्या पुस्तकामध्ये, यशाचं पुस्तक याचा 44 अध्याय आणि 21 वचन, यशाचं पुस्तक 44 अध्याय 21 वचन, यशया 44:21 मध्ये म्हटलं आहे, हे याकोबा, हे इस्रायला, ह्या गोष्टी स्मरणात ठेव. तू माझा सेवक आहेस, मी तुला घडिले आहे. तू माझा सेवक आहेस, हे इस्रायला, तुझा मला विसर पडावयाचा नाही. परमेश्वर देवाचं उत्तर हे आहे, ज्या वेळेला असं म्हणत आहे की प्रभू सर्व काळ आमचा त्याग करील काय, तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय, त्याची दया कायमची नाहीशी झाली काय, त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय, देव कृपा करायचे विसरला काय, त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय, परात्पराची सामर्थ्य खालावले काय. असे अनेक प्रश्न त्याच्या जीवनामध्ये आले. त्यावेळेला त्याला दुःख झालं, त्याचं जीव तो विचारामध्ये पडला किंवा हे सर्व विचार त्याच्या मनामध्ये आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की तू माझा सेवक आहेस, तुझा मला विसर पडावयाचा नाही. आज सकाळी जे सर्वजण आपण देवाचं वचन ऐकत आहात, देवाचं सगळं मला तुम्हाला सांगायचं आहे की परमेश्वराला तुमचा विसर पडत नाही. वचनामध्ये म्हटलं आहे 11 वचनामध्ये, आता तो असं म्हणतो, मी परमेश्वराची महत्कृत्य वर्णीन, खरोखर मी तुझ्या पुरातन काळच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करेन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करेन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करेन. सुरुवातीला तो फक्त आपल्या जीवनामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीच बोलत आहे.
फक्त त्याच गोष्टीचं तो मनन आणि चिंतन करतो. 6 वचनामध्ये तो असं म्हणतो की मी आपल्या मनामध्ये चिंतन करतो की देवाने माझा त्याग केलेला आहे, देव दया करायचं विसरला आहे, देव कृपा करायचं विसरला आहे, देवाचं अभिवचन पूर्ण होणार नाही, देव क्रोधाविष्ट झालेला आहे, परात्पराचं सामर्थ्य खालवलं आहे. एवढ्याच गोष्टींचा विचार त्याच्या मनामध्ये होता. पण आता तो असं म्हणतो की मी परमेश्वराची महत्कृत्य वर्णीन आणि तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचं स्मरण करेन. 14 वचन सांगतं की अद्भुत कृत्य करणारा तूच देव आहेस, तूच देव आहेस. विश्वास आहे नात्याने जीवन किती कठीण असलं तरीही जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मक विचार आमच्या मनामध्ये आले आसापाप्रमाणे, तरी एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देवाला आमचा विसर पडलेला नाही. देव अब्राहमाला विसरला नाही, देव नामी आणि रूत यांना विसरला नाही. आम्ही जर अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या देवावर विश्वास ठेवतो, आम्ही अनादी कालापासून अनंत कालपर्यंत सिंहासनावर विराजमान असलेल्या देवावर विश्वास ठेवतो, जो काल होता आज आहे जो उद्याही असणार त्या देवावर विश्वास ठेवतो, तर ज्याप्रमाणे परमेश्वर देवाने अब्राहमाच्या जीवनामध्ये आनंद दिला, रूत आणि नामीच्या जीवनामध्ये त्याने आनंद दिला, आश्चर्यकर्मे केली, तोच देव आमच्या जीवनामध्ये आश्चर्यकर्मे करणारा परमेश्वर आहे. या वचनामध्ये आता आसापाला उत्तर मिळतं. आसाप असं म्हणतो की अद्भुत कृत्य करणारा तूच देव आहेस, तू आपले सामर्थ्य लोकांस प्रगट केलेले आहे. सुरुवातीच्या वचनामध्ये आसापाच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, परंतु आता तो देवाच्या कृत्यांचं मनन आणि चिंतन करतो आणि तो म्हणतो की अद्भुत गोष्टी करणारा तू आहेस. आणि पुढं या 19व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावले दिसली नाहीत. मोशे व अहरोन यांच्या हस्ते तू आपले लोक कळपाप्रमाणे. तो म्हणतो की समुद्रात तुझा मार्ग आणि महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावलं दिसली नाहीत, तुझी पावलं दिसली नाही. परमेश्वर देव ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये तो अद्भुत गोष्टी करतो, अनेकदा एक चुकीचं चित्र किंवा एक चुकीचे विचार आमच्या मनामध्ये आहेत जे फक्त आमच्या जीवनामध्ये निराशा हताशता आणत आहेत. पण अशा वेळेला जिथे आम्हाला दिसत नाही अशा वेळेला परमेश्वर कार्य करत आहे. आणि या स्तोत्र संहिता 77 आणि त्याच्या शेवटच्या वचनामध्ये 19व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, समुद्रात तुझा मार्ग आणि महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावले दिसली नाही, तुझी पावले दिसली नाही. म्हणजे परमेश्वर त्याच्या लोकांसमोर चालला, कारण तो असं म्हणतो मोशे आणि अहरोन यांच्या हस्ते तू आपले लोक कळपाप्रमाणे नेलेस. देव आमचा मेंढपाळ आहे, परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे. दावीद असं म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. योहान कृष्णवर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे. आणि या ठिकाणी आता आसाप असं म्हणत आहे की समुद्रावर तुझा मार्ग आणि महासागरात तुझ्या वाटा होत्या. म्हणजे ज्यावेळेला त्याने तांबडा समुद्र दुभागला त्यावेळेला त्याने आपल्या लोकांना पलीकडे नेलं, परंतु त्या लोकांच्या समोर जो चालणार आहे वचन सांगतं तुझी पावले दिसली नाहीत. परमेश्वराने त्यांच्यासाठी मार्ग तयार केला, परमेश्वर त्यांच्या पुढे चालला, त्याची पावलं दिसली नाहीत. काही वेळेला देवाच्या अद्भुत गोष्टी जोपर्यंत आमच्या नजरेस पडत नाही तोपर्यंत अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये येतात की देव विसरलाय का, देव दया करत नाही का, देव कृपा करत नाही का, त्याचं सामर्थ्य खालावलंय का, अभिवचन आता पूर्ण होणार नाही का. परंतु त्याची पावलं आम्हाला दिसत नाही, त्याचा अदृश्य हात आम्हाला दिसत नाही. तो जे काही करत आहेत ते आमच्या नजरेस पडत नाही. पण ज्या आम्ही प्रार्थना केलेल्या आहेत आमच्या प्रत्येक प्रार्थना देवाने ऐकलेल्या आहेत. माझ्या भावानं माझ्या बहिणीनं आज सकाळी देवाचं काय मला तुम्हाला सांगत, समुद्रामध्ये त्याचा मार्ग, समुद्रामध्ये तुझा मार्ग, महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावले दिसली नाहीत, तुझी पावलं दिसली नाहीत. पण देव त्यांच्याबरोबर चालत होता. त्याच्या वचनामध्ये म्हटलं आहे मी तुझ्याबरोबर असेल, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. तू जलातून जाशील तेव्हा नद्या तुला बुडवणार नाही, अग्नीतून चालशील तेव्हा ज्वाला तुला पोळणार नाही, कारण मी तुझ्याबरोबर असेल, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडून जाणार नाही. नेहमी सतत सदैव तो आमच्या बरोबर आहे, देव आमच्या बरोबर आहे आणि हे आमच्यासाठी पुरेसं आहे. अब्राहम ज्या वेळेला हताश निराश झाला तो असं म्हणतो की आता मी निसंतान जाणार. देवाने त्याची भेट घेतली आणि त्याला सांगितलं तुला मोठं प्रतिफळ मिळेल, तुला मोठं प्रतिफळ मिळेल. आणि अब्राहमाचं जीवन बदलून गेलं.
ज्यावेळेला नामी असं म्हणते की सर्व समर्थाने मला फार क्लेश दिला, मला फार पिडलेला आहे, मला फार दुःख दिलेलं आहे, मी भरलेली गेली आणि रिकामी परत आलेली आहे. आता मला मनोरमा किंवा सुंदर असं म्हणू नका, मला क्लेशमय, कारण मी आता एक दुःखित अशी स्त्री आहे. आणि परमेश्वराने तिचे शब्द ऐकले आणि परमेश्वराने तिचे शब्द बदलून टाकले. परमेश्वराने तिला एक आनंदी आणि आशीर्वादित अशी स्त्री केली. आसापाने पुष्कळ देवाविषयीचे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये आहेत, पण सत्यशेवटी तो असं म्हणतो की तुझ्या वाटा दिसल्या नाही, तुझी पावलं दिसली नाही, की देवा तू आमच्या बरोबर चालतोस, आम्हाला दिसत नाही, पण आम्ही विश्वास ठेवतो की देव आमच्या बरोबर आहे, तो आमच्या बरोबर चालणार आहे. त्याला त्याच्या सेवकांचा विसर पडत नाही. आज सकाळी या जून महिन्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं की हा जो जून महिना परमेश्वराने आम्हाला आश्चर्यकर्मे करण्याचा महिना दिला, की देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करणार आहे. मग परिस्थिती काही असली तरीही आम्ही देवाकडे पाहून जीवन जगतो. त्याच्या पावलं आम्हाला दिसत नाही, तो कसं कार्य करतो आम्हाला दिसत नाही, पण आम्हाला माहित आहे की तो मार्ग काढणारा परमेश्वर आहे. असा सुरुवातीला त्याचा जीव विचारात पडला वेगळ्या प्रश्नांनी, परंतु नंतर तो असं म्हणतो की आता मी मनन करतो या गोष्टीचं. मी असं म्हणतो की मी तुझ्या स्तोत्र 77:12 मी तो असं म्हणतो, मी तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करीन आणि तुझ्या महत् कृत्यांचा विचार करेन. आता आसापाने आपले विचार बदलले. सुरुवातीला तो कशाचा विचार करत आहे? तो म्हणतो माझा जीव विचारात पडलाय की देवाने त्याग केलेला आहे. देवाबद्दलचे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण आहे. त्याला पण पुढे तो असं म्हणतो की आता मी तुझ्या महत् कृत्यांचा विचार करेन. हे देवा तुझा मार्ग पवित्र आहे. देवासारखा थोर देव कोण आहे? अद्भुत कृत्य करणारा तूच देव आहेस. तो आपले सामर्थ्य लोकांमध्ये प्रगट केलेले आहे, लोकांमध्ये प्रगट केले. एक विश्वास राहण्यात येईल. जीवन कठीण असलं तरीही याप्रमाणे आम्ही देवावर विश्वास ठेवून जीवन जगणं खूप महत्वाचं आहे. कारण त्यानं आम्हाला सोडलेलं नाही, त्याची पावलं दिसत नाहीत, परंतु तो कार्य करणारा परमेश्वर आहे. तो आमच्या पुढे चालणारा देव आहे. आम्ही विश्वास ठेवतो की देव आमच्या बरोबर आहे, देव आमच्या बरोबर आहे. आणि असा वेगळ्या प्रकारे त्याच्या मनामध्ये विचार आले, पण त्याची उत्तर त्याला मिळाली. तो असं म्हणतो की मला माहित आहे की परमेश्वर, मी आता त्याच्या अद्भुत कृत्यांचं वर्णन करणार आहे. त्याच्या वाटा दिसल्या नाहीत, त्याची पावलं दिसली नाहीत, परंतु त्याने समुद्रामध्ये मार्ग तयार केला. समुद्रामध्ये मार्ग तयार केला. देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करणारा देव आहे. तो आश्चर्यकर्म करणारा परमेश्वर आहे आणि तो आमच्या जीवनामध्ये महत्कृत्य केल्याशिवाय. आणि या वचनाच्या द्वारे आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. देवावर विश्वास ठेवून जीवन जग. जीवन कठीण असलं तरीही देवाकडे पाहत राहा, कारण तो असं म्हणतो की तुमच्या संबंधी असलेल्या माझ्या योजना, माझे संकल्प तुमच्या हिताचे आहेत, तुमच्या अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. भावी सुस्थिती, चांगली स्थिती तुमच्या जीवनामध्ये येत आहे. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, 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 हालेलुया. देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो. तुला आपल्या सेवकांचा विसर पडत नाही. आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या मनामध्ये ज्या वेळेला वेगळ्या प्रकारचे विचार येतात, आम्ही हताश, निराश होतो, आम्ही हतबल होतो. परिस्थिती पुढे आम्ही हतबल होतो. आम्ही आमच्या स्वतःला अपयशी समजू लागतो. देवबापा, अशा वेळेला तुझ्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला उत्तेजन देतो. तो आमच्यासाठी अद्भुत गोष्टी करतोस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. येशू, आम्ही तुझे आभार मानतो. देवबापा, सकाळी जो प्रत्येक जण तुझं वचन ऐकत आहे, मी प्रार्थना करतो माझ्या भावा बहिणींना तू स्पर्श कर. ज्या घरामध्ये तुझं वचन ऐकत आहे, जेथे कुठे तुझं वचन ऐकत आहे प्रभुदेव, त्यांना तू स्पर्श कर. त्यांच्या जीवनाला तू स्पर्श कर प्रभुदेव. सर्व दुःख दूर कर, निराशा दूर कर, हताश पण दूर कर प्रभू. एक जगण्याकरता एक बळ दे, एक ताकद दे. त्यांना हे समजू दे प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे की तुझी जी काही संकल्प आहे, तुझ्या योजना आहेत, त्या त्यांच्या अहिताच्या नाहीत, अनिष्टाच्या नाहीत, तर त्यांच्या हिताच्या आणि चांगल्या आहेत. आणि त्या भावी सुस्थितीविषयी आशा देणाऱ्या आहेत प्रभुदेव. एक चांगली स्थिती भविष्यामध्ये आणणारे आहेत प्रभू. तुझे आभार मानतो येशू, तुझे आभार मानतो. देवबापा, आसापासारखं जर आमच्या मनामध्ये तुझ्या दयेविषयी, तुझ्या कृपेविषयी, सामर्थ्याविषयी, अभिवचनाविषयी जर चुकीचे विचार आमच्या मनामध्ये असतील तर तू काढून टाक आणि आमचे विचार तू बदल, अशा मी प्रार्थना करतो प्रभुदेव. आम्हाला आज समजत नाही की तू मार्ग तयार केलेला आहे, तुझी पावलं आम्हाला दिसत नाहीत, परंतु आम्ही विश्वास ठेवतो की आम्ही पलीकडच्या तीरावर आम्ही जाणार आहोत प्रभुदेव. आम्ही तुझे आभार मानतो येशू, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. मी प्रार्थना करतो
प्रत्येक घराला तू आशीर्वाद दे. माझ्या भावा बहिणींचं जीवन तू आशीर्वाद कर. जे विवाहित स्त्री पुरुष आहेत त्यांचं वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन आशीर्वाद कर. त्यांच्या लेकरा बाळांना तू आशीर्वाद कर प्रभू. देवबापा, जे नोकरीचे ज्यांच्या समस्या अडी त्यांच्या अडीअडचणी दूर कर प्रभू. देवबा, जे व्यावसायिक अडीअडचणी त्यांच्या अडीअडचणी दूर कर प्रभू. सर्वांचं जीवन तू समृद्ध कर, आशीर्वाद कर. तुझ्या कृपेनं भर, सामर्थ्यानं भर प्रभू. देवबा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवून जीवन जगण्याकरता त्यांना एक नवीन बळ दे, एक नवीन ताकद दे. तुझं वचन सांगतं परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. असंच होऊ दे प्रभू. देवा, जीवन जगण्याकरता एक नवी ताकद दे, एक नवी शक्ती दे. त्यांना नव्याने तू उभं कर प्रभू. देवा, हे जे नवीन वर्ष तू आम्हाला पुनर्स्थापनेचं वर्ष दिलेलं आहे प्रभू. देवा, या वर्षासाठी मी तुझे आभार मानतो प्रभू. आणि तुझी आशीर्वचनं येशूच्या नावामध्ये मी जाहीर करतो. प्रत्येक जीवन तुझ्या कृपेनं भर प्रभू. आणि हो दे, या जीवनाच्या द्वारे तुझं करू दे आणि तुझं नाव अधिक उंचावू दे. जे काय जे येशू ख्रिस्ताच्या नावात मागितलं दिलंस, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांती दे. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात, आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राहते.